आज सकाळी सकाळी सावळीच्या साईडवर आलो घरी तर कलरची शेड चॉईस नसल्यामुळे कामच नव्हतं आणि एवढा मोठा घोळ झाल्यामुळे नानाला फोन लावला तर नाना म्हणलं थांबा थांबा येऊ नका तिथंच आपल्या अजून एक मग नानाने आम्हाला सांगितलं कलरच्या दुकानात जावा तिथं आपल्याला साहित्य या जाय मग काय डायरेक्ट आलो दुकान. मग दुकानात मी लगेच रोलर आणि बरेच पिशवीत घालून घेतलं आणि कलरची बारडी हुडकायला मागच्या गोडाऊन तिथं सगळी कलरची बकेट होती पण प्रायमरचं बकेट नव्हतं. मग मी नाक्षाचा मागच्या गोडाऊन मधून पुढे आलो. मग पुढल्या गोडाऊन मध्ये प्रायमरचं बकेट आहे का नाही हुडकायचा टॅक्सचा एकटाच गेला. नशिबानं आपल्याला एशियनचे प्रायमरची 2 बकेट गावली. लगेच बकेट गाडीवर टाकल्यानं चालू थेट सिद्धीवाडी आणि सगळ्या साड्या सिद्धीवाड्यांनी सावळज मध्ये जायचं. पोहोचलो आपण सिद्धीवाड्याच्या साईडवर. ही साईड तुम्हाला माहितच आहे. या साईडवरचं काम थांबवलं कारण फरशी आणि लाईट फिटिंगचं काम चालू. आता या साईडवर मी आलो एका आठवड्यानंतर आणि या साईडवरच आपल्याला मारायचा तो म्हणजे एशियनचा प्रायमर. कामवाला उशीर चालतात त्यामुळे एका दानक्यात एवढा सगळा प्रायमर मारून टाकला ती एकट्या. घराची जी रस्त्याकडे जी बाजू आहे तिकडे परव्या कटिंग करत होता नाक्षाचा रोलर मारतो. आता घराच्या दोन्ही बाजू कलर झाल्यामुळे मी आलतो घराच्या मागच्या बाजू. इथं डायरेक्ट प्रायमर मारून चालत नाही. सिमेंटची बारक बारक स्पॉट असते तेवढं व्हायला मागल्या बेताडून सगळं स्पॉट काढलं डायरेक्ट आलो दुसऱ्या मजल्यावर. इथं काय सप्पई बेताडतो त्यामुळे इथं लगेच प्रायमर मारला आणि अक्षदा दुसऱ्या मजल्यावर सिमेंट स्पॉट काढत होता. आणि आता एवढ्या सगळ्या घराला प्रायमर मारून झाल्यामुळे आलो बघा तिसऱ्या मजल्यावर पॅरापेट रंगवा. आता प्रायमर फक्त पाण्याला जी बाजू आहे तिथं मारायचा राहिला होता आणि अंधार बेग लगेच पडतोय. 5 वाजले तर सूर्यबाबा कुठे गेला आणि वरला वेळ वाचला भारी सुद्धा नाही नादच खोळा. आता घरला जायचं म्हणून हात पाय धुवायला आलो कर पाणीच नव्हतं. परव्या पाण्यात सोय करतात तर वर म्हणल्या 2 बारण्या आठ ठेवूया. आता एवढ्या मोठ्या घरला एशियनची प्रायमरीची फक्त 2 बकेट संपली. तर बघा आपला प्रायमर तेवढा आजच्या दिवसाला मारून झालाय. आता आपण भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये आणि व्लॉग आवडला असेल तर फॉलो तेवढं नक्की करा.